नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर 22 इथं उद्यानासाठी राखीव भूखंडावर 89 लाखांचं पार्किंगचं काम हाती घेण्यात आलंय। महापालिकेने हे काम हाती घेतलं। याविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत। आक्रमक नागरिकांनी आणि भाजपने उद्यानाचा भूखंड वाचवण्यासाठी टॉर्च दाखवा डोळे उघडा आंदोलन केलंय। तसंच माझं उद्यान माझा अधिकार म्हणत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे। भूखंड उद्यानासाठीच राखीव ठेवला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आलाय। माजी नगरसेवक आणि काही महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या मनमानीचा आणि एक वेगळा आर्थिक प्रश्नाचा भाग असू शकतो। आम्हाला त्याच्यात जायचं नाहीये, पण जो राखीव ज्याच्यासाठी आहे, आम्हाला कमिशनर साहेबांनी असं आश्वासन दिलेलं आहे की जर हा उद्यानासाठी राखीव आहे तर आम्ही याला उद्यानच देऊ। त्यामुळे आमचा शब्द, आम्हाला दिलेला शब्द माननीय आयुक्त साहेब पाळतील अशी आम्ही आशा करतो। आणि आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे। टॉर्च दाखवा डोळे उघडा, आमचं उद्यान आम्हाला द्या, आमचं उद्यान आमचा अधिकार आहे आणि आम्ही सही करून हे उद्यान वाचवणार आहोत।